नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी 2 बेलपत्रांच्या सहाय्याने करायचा एक अचूक उपाय पाहणार आहोत। पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या दाम्पत्याला त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच संतान सुखाची प्राप्ती होते। चला तर मग जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी करावयाच्या या उपायाविषयी। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या नवनवीन उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्यासमोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते। तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करा व सोबतच कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय अवश्य लिहा, की जेणेकरून श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारावर बरसत राहील। मित्रांनो, श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते। या वर्षी सोमवार दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येत आहे। या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद्गुणमंडित संतान प्राप्ती होते अशी मान्यता आहे। ज्या दाम्पत्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूंच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते। यासाठी अनेक जण श्रावण महिन्यामध्ये एकादशीचे पवित्र व्रत करून आपले जीवन धन्य बनवितात। मित्रांनो, पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते आणि म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये। हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तन मनाने पवित्र व्हावे। मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे, देवाची पूजा करावी, सत्कार्य करावे, अपशब्द बोलू नयेत, फलाहारा व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये, मद्यपान करू नये, शरीर संबंध ठेवू नयेत। मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत। संसारामध्ये विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी, शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते। आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये जसा लंघनाचा पर्याय सांगितला जातो तसाच मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मामध्ये सांगितला जातो। परंतु उपवासाचे पदार्थ खाऊन, आराम करून, टीव्ही, मोबाईलमध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही। औषधाला पथ्याची जोड लागते तरच औषधाची मात्रा लागू पडते। त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही। यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे। एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे। वर्षानुवर्षे लोक हे व्रत करत आहेत। त्या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन करणे ओघाने आलेच। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया या दिवशी संतान प्राप्तीसाठी बेलपत्राच्या सहाय्याने करायच्या उपायाविषयी। मित्रांनो, ज्या दाम्पत्यांना संतान सुखाची प्राप्ती झालेली नाहीये, पुष्कळ प्रयत्न करून देखील ते या सुखापासून वंचित आहेत, अशा दाम्पत्यांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा। या उपायामुळे संतान प्राप्तीची त्यांची कामना निश्चितच पूर्ण होईल। या उपायासाठी करायचे काय आहे तर मित्रांनो अथवा भगिनींनो, मातांनो, हा उपाय करण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन थोडी खीर बनवावी व यानंतर ही खीर आणि 1 वाटी गाईचे तूप किंवा गाईचे तूप नसेल तर म्हशीच्या दुधापासून बनविलेले तूप देखील चालेल, पण गाईचे तूप उत्तम मानले जाते। तर मित्रांनो, 1 वाटी तूप, 1 वाटी खीर
व एक तुपाचा दिवा घेऊन आपल्याला आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या शिव मंदिरामध्ये जायचे आहे। शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाचे पूजन करावे, त्याच्यासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। यानंतर आपण सोबत घेऊन गेलेली तुपाची वाटी व खिरीची वाटी शिवलिंगासमोर ठेवावी, त्याचा भोग भगवान शंकरांना दाखवावा व यानंतर शिवलिंगावर वाहिलेले 2 बेलपत्र घ्यावेत। यातील एक बेलपत्र आपल्या जवळ ठेवावे व दुसरे बेलपत्र शिव मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर उभारून चघळून बारीक चूर्ण करून खावे। यानंतर आपण आपल्या जवळ ठेवलेले बेलपत्र, जर का हा उपाय स्त्रीने केला असेल तर घरामध्ये जाऊन ते बेलपत्र आपल्या पतीला खाऊ घालावे व जर का हा उपाय पुरुषाने केला असेल तर घरामध्ये जाऊन ते बेलपत्र आपल्या पत्नीला खाऊ घालावे। मित्रांनो, हा फारच अचूक असा उपाय असून अतिशय चमत्कारिक परिणाम देणारा उपाय आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीची कामना करणाऱ्या दाम्पत्यांनी हा उपाय अवश्य करावा व आपले जीवन सुजलाम सुफलाम बनवावे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय अवश्य लिहा। धन्यवाद।